श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्ष संपला की सोमवती अमावस्येनंतर नवरात्री उत्सवाला सुरुवात होते। अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो। गणेश उत्सवानंतर सगळ्यांना वेध लागतात ते म्हणजे नवरात्रीचे। देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो। नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। तसेच अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करतात, तर घरोघरी या काळात घट बसविले जातात। हिंदू शास्त्रात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे। देशभरात 4 नवरात्री साजऱ्या केल्या जातात। त्यात 2 गुप्त नवरात्री असतात, तर उर्वरित 2 पैकी एक चैत्र महिन्यात साजरी केली जाते, तर दुसरी अश्विन महिन्यात। 9 दिवस सुरू असणाऱ्या या नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते, तसेच व्रत देखील केले जाते। हिंदू पंचांगानुसार 2024 मध्ये यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। यंदा ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12:18 सुरू होईल, तर 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 संपणार आहे। उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये विविध रंगांना खूप महत्त्व दिलं जातं, म्हणून या 9 दिवसांमध्ये 9 रंगाची वस्त्रे हे परिधान केली जातात। आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। या नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 शुभ रंग कोणते, तसेच देवीची 9 रूपे कोणती, 9 नैवेद्य कोणते, 9 माळा कोणत्या, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये दुर्गा माता की जय नक्की लिहा। नवरात्रीचा पहिला दिवस हा 3 ऑक्टोबरला असणार आहे। या दिवशी वार गुरुवार आहे। रंग पिवळा आहे। पिवळा रंग हा प्रसन्न प्रफुल्लित करतो। या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत। त्याचबरोबर या दिवशी देवीचं रूप हे शैलीपुत्री आहेत आणि म्हणून या दिवशी शैलीपुत्री देवीच्या रूपाची पूजा करायची आहे। नैवेद्य हे गाईचं तूप असणार आहे, म्हणून आपल्याला गाईचं तूप हे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे। तसेच माळ जी आहे तर ती केसरी फुले असणार आहे। या दिवशी तुम्ही झेंडूची किंवा इतर कुठलेही केसरी फुलांची माळ जी आहे तर ती घटाला अर्पण करू शकता, म्हणजेच देवीला अर्पण करू शकता। यानंतर दुसरा दिवस असणार आहे 4 ऑक्टोबर 2024। या दिवशी शुक्रवार आहे। रंग हा हिरवा आहे। हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे म्हणून ओळखला जातो। हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणून आपल्याला 4 ऑक्टोबरला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत। या दिवशी देवीचं रूप हे ब्रह्मचारिणी आहेत। तसेच नैवेद्य साखर असणार आहे, म्हणून साखरेचं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे। माळ जी आहे तर ती कमळाची फुले किंवा चमेलीची फुलं जी आहे तर ती अर्पण करायची आहे। त्यानंतर तिसरा दिवस या दिवशी 5 ऑक्टोबर 2024 वार शनिवार असणार आहे आणि रंग जो आहे तर तो राखाडी रंग आहे। राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो, म्हणून आपल्याला या दिवशी राखाडी रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत। देवीचं रूप हे चंद्रघटा आहेत। चंद्रघटा देवीची पूजा करायची आहेत। नैवेद्यामध्ये आपल्याला दुधाचे पदार्थ ठेवायचे आहेत। मग तुम्ही दुधाचे पदार्थ हे पनीर, दूध किंवा दूध साखर तसेच दही यासारखे पदार्थ जे आहेत तर ते तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात। माळ जी आहे तर ती लाल फुले असणार आहेत, तर तुम्ही कुठलेही लाल फुलांची माळ जी आहे तर ती अर्पण करू शकता। यानंतर चौथा दिवस 6 ऑक्टोबर 2024 वार रविवार असणार आहे। या दिवशी रंग हा नारंगी आहेत। नारंगी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे, यामुळे हा रंग सुद्धा अतिशय शुभ मानला जातो। या दिवशी आपल्याला नारंगी रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत। देवीचं रूप हे कुष्मांडा असणार आहेत, म्हणून कुष्मांडा रूपाची पूजा करायची आहेत। नैवेद्य हा गुलगुले असणार आहे, म्हणून गुलगुल्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे।
यानंतर 5वा दिवस 7 ऑक्टोबर 2024ला असणार आहे। या दिवशी वार सोमवार आहेत। रंग हा सफेद, ज्याला आपण पांढरा सुद्धा म्हणतो। तर पांढरा रंग हा निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे, म्हणून या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत। या दिवशी देवीचं रूप हे स्कंदमाता असणार आहे, म्हणून स्कंदमाता देवीची पूजा करायची आहेत। नैवेद्यामध्ये आपल्याला केळी ठेवायची आहेत। माळ जी आहे तर ती सफेद फुले किंवा बेलपत्र जे आहे तर त्यांची माळ आपल्याला घटाला म्हणजेच देवीला अर्पण करायची आहे। यानंतर पुढचा दिवस आहे तो म्हणजे 6वा दिवस 8 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार, आणि या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल रंग। लाल रंग प्रेम, राग, संघर्ष यांचे प्रतीक मानला जातो। लाल रंग हे सौभाग्याचं प्रतीक सुद्धा मानलं जातं, म्हणून या दिवशी आपल्याला लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत। देवीचं रूप असणार आहे कात्यायनी, म्हणून आपल्याला कात्यायनी देवीच्या रूपाची पूजा करायची आहे। त्याचबरोबर नैवेद्य हा मध असणार आहे, म्हणून मधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। माळ जी असणार आहे तर ती कर्दळीची फुले आहेत। यानंतर पुढचा दिवस असणार आहे तो म्हणजे 7वा दिवस। 7वा दिवस हा 9 ऑक्टोबर 2024 रोजी आलेला आहे। या दिवशी वार बुधवार आहेत। रंग हा निळा असणार आहे। निळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक मानला जातो, यामुळे आपल्याला या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत। देवीचं रूप हे कालरात्री असणार आहे, म्हणून आपल्याला कालरात्री देवीची पूजा करायची आहे। नैवेद्य हा गुळ असणार आहे, म्हणून गुळाचा नैवेद्य ठेवायचा आहे। माळ ही निळी फुले असणार आहे। या दिवशी तुम्ही गोकर्णाची निळी फुले जी आहेत तर त्याची माळ जी आहे तर ती देवीला अर्पण करू शकता। यानंतर असणार आहे 8वा दिवस 10 ऑक्टोबर 2024ला। या दिवशी वार गुरुवार आहे। रंग हा गुलाबी असणार आहे। गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो, म्हणून या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत। देवीचं रूप असणार आहे ते म्हणजे महागौरी, तर महागौरीची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे। नैवेद्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे पदार्थ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत। माळ असणार आहेत गुलाबाची फुलं किंवा जास्वंदाची फुले। यानंतर शेवटचा 9वा दिवस असणार आहे तो म्हणजे 11 ऑक्टोबर 2024ला। या दिवशी शुक्रवार आहे, आणि या दिवशीचा रंग जो आहे तर तो जांभळा रंग असणार आहे, ज्याला आपण बैरंगी रंग असंही म्हणतो। तर जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो, म्हणून या दिवशी आपल्याला जांभळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहे। या दिवशी देवीचं रूप असणार आहे सिद्धिदात्री, म्हणून सिद्धिदात्री देवीच्या रूपाची पूजा करायची आहे। नैवेद्यामध्ये आपल्याला तिळाचे पदार्थ अर्पण करायचे आहेत। माळ असणार आहे तर ती लिंबाची माळ, म्हणून लिंबाची माळ ही देवीला अर्पण करायची आहे। घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत 9 शुभ तिथींना विविध रूपातील देवींचे पूजन हे केले जाते। तर यंदा नवरात्रीच्या 9 दिवसांचे हे 9 रंग, 9 रूपे, 9 नैवेद्य आणि 9 माळा असणार आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।